तर कुठं आहे रे तुम्ही शाळेला? गप गप गप. हा, आझाद विद्यालय. कितवीला आहेस? सगळी 8वीला आहे. तुकडी बर, शाबास. तुकडीत आहे. मग म्हणून म्हटलं शाबास. का हो, का आलाय? कुठं बघा, कोणाला बघा आलेला काय? रायबालाच भेटायला तेव्हा म्हटला कोणाला अनुज कोण काय भेटायला आलोय. हा हा, बोला का तुम्ही 8वी पासूनच बघायला जाताय म्हणा एकमेकाला. हा, तुझं नाव काय? इकडे इकडे पुढे येतो. जेव्हा भावाचा माहित. नाव काय तुझं? हा, तुम्ही कुठल्या गाव? तू कुठल्या गावचा? हा, आणि तू रे? कासेगाव. तुझं नाव काय? तुम्ही, तू पण कासेगावचा. तुझं नाव काय? आणि तू तांबियाचा आहेस काय? तांबियाचा? धोत्रवाडीत जायचं. कोण आवडतंय दावणीत? रायबा. रायबा शेटला बघायला. कसं वाटतं रायबा? आहे का चांगला? तुमचं आहेत का नाहीत नंती? म्हणजे का बारका आहे ते? आदत आहे का दुस्सा आहे? चौसा दुस्सा आहे. मैदानात असते. काय नाव नंदीचं? गण्या. हा, काशिगावचा गण्या. मग माहिती आहे का मला? टग्याने इथं नंबर केलेले शेण्यात. हा नाही टग्या आता मोठे इकडे जात नाही घाटाव पळायला. कुठं आहे आता बैल? तिकडं आहे. मग इकडे कसं काय आलेलं? इथं होता काय पहिल्यांदा सांभाळाय? हा, तू एकला आहे. तुम्ही एकला काय? हा 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 हा. टग्यानं नंबर गेलेला बरं का शेण्यात. कितवा गेलेला ना? दुसरा. हा, पहिला त्या ह्यानं गेलेला ठाकूरनं. तेव्हा पहिल्यांदा ठाकूर बघितलेला. बाजा गतच आहे तर असा जाम ह्या जगात. बाजागत उंची वगैरे सगळी खरं रायबागत जाम. नजरच हटत नाही असाला ठाकूर. यात वेळ काढून आली पोरं बघायला. बरं, अंधार पडायच्या आधी जावा घरी. काय पाऊस येईल का? काळमाडीला जाणार आहे? हा हा, नाही नाही, आज यात्रा नाही काळवायची. तर आत्ताच इथे येऊन ज्योतिबा देवाला आपण कडाकणी बांधलेली, पानाचा विडा ठेवलेला आहे आणि आरती चालू आहे. तर आम्हाला कळवायला जायला वेळ झालाय कारण आपल्या गाडीचा मोठा टायर फुटला. मग आता वेळ झाला तर आम्ही आत्ता निघालो आवरून. तर चला आता लक्ष्मीचं दर्शन घेऊया, कावळाईचं दर्शन घेऊया. श्री लक्ष्मी प्रसन्न. अगं मंडळांची पुकारतात ग, मंडळ आरती काळ्या मोडीत लावत येत. हा बरोबर. तर हे मंदिर आपण भरपूर वेळा कुठं दाखवलंय श्री शानिकम यूट्यूब चॅनलवर. पण या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदाच बघताय. तर हे आमच्या गावचं लक्ष्मीचं मंदिर आहे, लक्ष्मी टेकावरचं. आणि अशा कडकण्यांच्या माळा बांधायच्या. थांबा, तेल बाटली बाटली घेतली ती बाटली तेल काढे. कुठे काय जत्रा? हा मोठी जत्रा आहे. असं तू जाणार आहेस मला थांबवल्या. सगळ्यालाच भीत्या म्हणते एवढ्या रात्रीच इथं कशाला? हो का? तरी तसा पानाचा विडा आणि खजुऱ्याच्या बिया ठेवायच्या असते 2. तर ते पण ठेवलं, तेल घातलं, तर उदबत्ती लावते, देवीचं दर्शन घेते
आणि आम्ही सगळेजणच आणि जातो आम्ही काळाईच्या दर्शनाला. मैदान चालू. जय काळाई, जय महालक्ष्मी. आवाज येतोय की हो? काय तुफान गर्दी आहे, तुफान. आपण अजून थोड्या वेळेला असतं आपलं दर्शन झालं असतं, पण ते त्याला काय अर्थ नाही ना. तर इकडे चालू येईल तमाशा ना, ऑर्केस्ट्रा. ऑर्केस्ट्रा नाही दिसणार, गर्दी जाय तेवढी. तर देवीचं दर्शन नाही घेऊ शकलो आम्ही, कारण इकडे रांगा बघू शकता. ह्या बाजूला रांगा पुढं. होय, ओके. विषय झाला. तर देवीचं दर्शन आपल्याला आता घडून. दादा दादा देवीचा व्हिडिओ करून आणा की, आम्हाला काही तिकडे यायला भेटलं नाही. येऊ ना, गर्दी आहे ओले. तर काळाईनं शेवटी आत बोलावून घेतलंच. तर आजची काळाईची पूजा बघू शकता किती छान आहे, आणि गर्दी पण बघू शकता किती आहे. आणि काळाईची मेन मूर्ती काळाईचा. तर ईश्वरपूरचे दादा आलेत आणि तर काळाईच्या दर्शनाला आल्यानंतर भेटलेत. आम्ही रांगेत उभा राहिलो नाही, पण आपल्याला दर्शन तर भेटलंच. आणि बाहेर आले आणि ह्यांना म्हणलं जावा दर्शन घ्यायला, तोवर हे दादा भेटलेत. काय दादा, कसं वाटतात आपले व्हिडिओ? बरं आहेत ना? असतात ना? तर चांगलं असतात ना? कोण आवडतं, रायबा बाजी आवडतात? ब्रह्मा बाबऱ्या सगळे आवडतात ना? सगळी दावण आवडत्या. तर चालते दादा, तुमचा हा व्हिडिओ 7 जोडीच्या चॅनेलवर येईल नवीन. चालते. तर आता आमचं अजून नाईकबा येडोबाचं दर्शन राहिले ते आम्ही घेतो. चालते, धन्यवाद दादा. तर आता नाईकबाचं दर्शन घेतलं, नाईकबाला पण नैवेद्य ठेवला आणि आता आपण जाऊया दत्त महाराजांचं दर्शन घ्यायला. आज चाललंय की उलट सुलट येडोबाचं पण दर्शन घ्यायचंय. चला. तर आता मागच्या साईडला आलोय, म्हणा की जय हनुमान ज्ञान गुण सागर. आणि इथं दत्त महाराजांचं दर्शन घ्यायचं राहिले. तर गर्दी बघू शकताय भरपूर आहे. आणि आता आपण आलेलो आहे, हा मी जाते इथं दत्त महाराजांचं दर्शन घ्यायला. काय मग आज गर्दी? चला, तर आता तुम्ही पण घ्या दत्त महाराजांचं दर्शन. चला, आता मी नैवेद्य ठेवून घेते. थोडा वेळ तुमच्या जवळ ठेवणार आहे. दर्शनाला आलो आणि ह्यासनी बघा काय घेतले बघा. मी नाही, ह्यांनी घेतले मागून. डपाटी घेतली खायला प्रसाद घरी. चला, काय ना बघा, आता पोरगेला जरा फिरवतो यात्रेत. तर बघू शकता यात्रा कशी भरल्या. आणि काळाईची यात्रा आहे आणि भरपूर मोठी यात्रा असते. तर आता काही मी जास्त शेअर करत नाही यात्रा, पण अशा पद्धतीने सर्व यात्रा भरलेली आहे. तर चला, आता श्रीषा काय तर खाणार आहे, बघूया काही खात्या. तर मी तुमच्या बरोबर हे पहिल्या दिवशी धान्य ज्या वेळेस आपण लावलेलं त्या दिवशी तुमच्या बरोबर शेअर केलेलं त्या शेअर करत्या. आणि बघू शकता किती छान आपलं भोम उगवून आलेलं आहे. ते म्हणजे धान्य पेरलेलं आम्ही भोम म्हणतो. एवढं मोठं उगवलंय की ते पटलंय सुद्धा, वजानं झुकलंय. आणि नंतर कडाकण्याची माळा वगैरे बांधून झाल्या आणि आज देव उठणार आहेत. आणि ही देवपूजा, तर आपली देवपूजा तर उद्याच होईल दसऱ्यावरती, म्हणजे दसऱ्यानिमित्त. तर अशी ही आजची देवपूजा. आणि आता हे पुढच्या वर्षी नाही तर देव दीपावली असते त्या दिवशी खंडोबांचे नवरात्रीचे उपवास बसतात. तर हे आपल्याला पुढच्या महिन्यात अजून एकदा करायचंय.
तर हे दुर्गा मातेचं, ज्योतिबाचं आणि भवानी मातेचं नवरात्रीचे उत्सव आज संपलेले आहेत आणि आता देव उठवताना पण मी तुमच्या बरोबर शेअर करतेच. तर आता देव उठवायचं चाललेत. नाही आधी उठवायचं. होय मग दाखवा. तिथं हाय पाणी चंबू मध्ये छोट्या. असं आहे जरा आज आम्ही पहिल्यांदाच. मला कोण आला मी नुसता हाताला लावते. तुरा अहो घाला की भाऊजी, व्हिडिओ दिसू दे आपल्या इथं कसं असतंय. हा भाऊजी घालते घसर त्या जरा. होय की टोप्याच तर डुप्लिकेट निघालेत. तुरा पडलाय बघू. छान कुणाचं? तुमचं भाचं फोडू दे. देते ठीक आहे. नारळ फोडत नाही, पुरताना फोडते. दुसरी देऊ का? बर थांबा एकच मिनिट. तर चला आता आमचं झालेलं आहे देव उठवून नैवेद्य दाखवायचे. सगळी मंडळ जेवायला निघालेत महाप्रसादाला. तुम्ही बघता का नाही खरं सगळं खरं चॅनेल? बघताय ना? तुमचे नंदी आमची नाहीत काय? बाईट. हा दादा जॉबला आहेत काय? नाही शेतीच करतो. हा ही जॉब करते. होय म्हणजे जॉब कुठं करता काय असं? पत्रकार आहे कॉलेजमध्ये पण असते टीचिंगला. होय काय? हा म्हणजे पत्रकार असल्यामुळे मुलाखत पद्धत काय एक नंबर. अवगतच आहे ते का लागून. चालते होय नाही असू देल की आवड प्रत्येकाची. हा बाजी हाच की आजार आहे त्याचं जरा काही कळ नाही. काही झालेलं पण नाही पण काही नशीब आहे आपलं. आता आजारच त्याला काय नाही. आम्ही पूर्ण शरीराचा एक्सरे केलाय, सगळं आयुर्वेदिक औषध दिलंय, काही त्रास नाही त्याला. त्याच्या मागे 7:30 आता बघूया कधी संपते. चला शिस्तीत चला दादा. नाही चला मी गोंजर त्यात ओवर नाहीतर काय हे जी शाश्वतीने लाता मारायला शिकलाय नका. बाळा थांब मी इथंच आहे. बाळाला लाडकाय लागले मला. केले सगळं करताना पण व्यवस्थित. तरी आपली व्यवस्था जरा कमीच पडते आम्हाला. अजून म्हणजे खंत आहे की अजून व्यवस्था नाही होत, तर अजून चांगलं व्हायलाच पाहिजे ह्यांचं. कारण ह्यांच्या आशीर्वादानं आज एवढं नाव आहे. राहू दे भले काय नसू दे नाव आहे. कारण ह्या क्षेत्रात नाव करणं लय मोठी गोष्ट आहे. आता तुम्ही मुलाखत घेताय माहित आहे, पण आपलं काय म्हणते ती गुलाल नाही काय नाही पण नंदींवर प्रेम. हा प्रेम मिळालं आपल्याला. आता मग अशी तिकडे आलेली भरपूर आपली फॅमिली इकडे बघायला आली. ए ह्या बाबऱ्या गपकी. हा करूया. ह्याच्यात आल्यापासून शिकला दादा पहिलं स्वतःचा आवाज जरी व्हिडिओत आला ना कट करून टाकायचं, दिसलं तरी कट करून टाकायचं. ह्यांचा डिप्लोमा झाला अॅनिमेशनचा. हा मग मी ह्यांना काय म्हणायचं, आम्ही आमच्या मुलगीचं व्हॉट्सअप स्टेटसला ठेवायसाठी व्हिडिओ करायचो स्लोमो. त्याच्यासाठी आम्ही तास 2-2 तास द्यायचो. मी तिला छान आवरणार वगैरे. मग मी असं म्हणलं एवढं कष्ट रात्रभर एडिटिंगला घेताय तर तेच चॅनेलवर करा की हो करून कन्व्हिन्स करून आता मी करते एडिटिंग. हो नाही VN. हो
त्याच्यावरच करतात सगळं एडिटिंग. होय होय. आता आम्ही ह्याच्यात पण ह्याच्या ऍप आहेत खरं आम्ही ह्या वापरत नाही. आम्ही VNच. मला ते सोपं पण जाते. भारी वाटतं. आम्ही पण आता बघतो आणि तुम्हाला सपोर्ट करेन. ताई मग कसं सपोर्ट करा. आम्ही व्हिडिओ टाकेल सकाळपर्यंत. तुमच्या चॅनलचं ताई नाव सांगा की. अभय प्रिन्स प्रियांका. हा, अभय प्रिन्स प्रियांका ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ताई कसं वाटलं आपल्या शेडवरती येऊन नंदी बघून? मस्तच. एकदम भारी अनुभव होता. आणि तुमचं बोलणं तर काय नाही हो, आपल्या जवळ सगळी फॅमिली येते ना, आम्ही त्यांच्याबरोबर असंच बोलतो कारण ते आशेन आलेले असतात आपल्याला, बाबा वेळ देतील, बोलतील. त्यामुळे ते बघू शकता सगळे येऊन थांबले तुम्ही. नाही येते ते आपल्या नंदींसाठी येते. त्या सोडा. होय. घरी चहा पाणी का? मग नंतर येता जाता आला असा तर फोन करा आणि आवर्जून या. आवर्जून येतो, फोन करून येतो आणि तुम्हाला नक्की नक्की या. चालते. येऊ का? हा चालतंय चालतंय या.